अजित पवार यांनी उल्लेख केलेली चौथी जागा ही रायगडच्या, तिथं सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत। यानंतर बघूया पुढची बातमी। मला राजीनामा देण्यास सांगितलं असला तर मी राजीनामा दिला असता असं जयंत पाटील म्हणाले। अजितदादांच्या सोळंकींबाबतच्या गौप्यस्फोटावर जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। महायुती सरकारमध्ये सोळंकींना मंत्री करायचं होतं असंही जयंत पाटील म्हणाले। प्रदेशाध्यक्ष नको, विरोधी पक्षनेता होतो असं अजितदादा मला म्हणाले होते असंही त्यांनी म्हटलंय। अनिल देशमुखांबाबतच्या अजित पवार यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य नसल्याचंही जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब नाशिकमध्ये आहेत। एकीकडे अजितदादांनी आज अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत। अजितदादा म्हणतात की पवार साहेबांनीच मला सांगितलं होतं की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। एका व्यावसायिकाकडे ही बैठक झाली होती असा गौप्यस्फोट आजच्या अधिवेशनात त्यांनी केलाय। काय आहे की मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही, कारण शरद पवार साहेब आणि त्यांच्यात काय संवाद झाला हे मला माहीत नाही। पण शरद पवार साहेबांची कृती काय झाली याला आम्ही महत्त्व देतो आणि कृतीने शरद पवार साहेब कायमच या भूमिकेशी कायम ठाम राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी घेतलेली भूमिका ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे। शरद पवार साहेबांची आणि त्यांची काय चर्चा झाली याच्याविषयी आम्ही भाष्य करणं योग्य नाही। आजच्या या अधिवेशनामध्ये त्यांनी हे पण म्हणलं की आपण प्रदेशाध्यक्षपद सोडलं नाही त्याच्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाला। सोळंकी म्हणून जे होते त्यांच्या संदर्भात मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, मात्र प्रकाश सोळंकी मंत्रिमंडळाचा शपथविधी 19 साली झाल्यानंतर प्रकाश सोळंकी हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते। पक्ष कार्यालयात माझ्याकडे आले, माझ्याकडे प्रचंड नाराजी त्यांनी व्यक्त केली। त्यांचं म्हणणं होतं बीड जिल्ह्यातनं मी सिनियर असताना मला संधी मिळायला पाहिजे होती आणि तुम्ही इतरांना दिली आणि मला का नाही दिली अशी त्यांची मागणी होती। त्यांना समाधानी करण्यासाठी अजितदादा तिथे आल्यावर त्यांना कार्याध्यक्ष करू असं सांगण्यात आलं। त्यानंतर मला पक्षाने त्यानंतर पुढं कधीच काही सांगितलं नाही। त्यामुळं मला पक्षाने आदेश दिला असता की राजीनामा द्या तर मी राजीनामा दिला असता। अजित पवारांनी त्या हॉलमध्ये एका षण्मुखान हॉलमध्ये इच्छा व्यक्त केली, त्यावेळी मी पवार साहेबांना सांगितलं की यांना अध्यक्ष व्हायचं, यांना अध्यक्ष करा। ते विरोधी पक्षनेते झाले, त्यावेळी मी त्यांना हे सांगत होतो की मी विरोधी पक्षनेता होतो, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष व्हा। त्यावेळी ते म्हटले नाही मला त्यात काही रस नाही, मला विरोधी पक्षनेताच व्हायचं, त्यामुळे ते विरोधी पक्षनेते झाले। आणि त्यानंतर आज काल परवा जे अजितदादांनी शपथ घेतली, ती शपथ घेत असताना त्या ठिकाणी प्रकाश सोळंकींना च्यावर झालेला अन्याय जर झालाच होता अन्याय, तर त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींना मंत्री करायला पाहिजे होतं। त्यामुळं माझ्या गरीबाला काय अनिल देशमुखांना देखील मंत्रिपद हवं होतं, मात्र त्यांना ते मिळालं नाही म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत असं देखील अजितदादा म्हटलेत आज। मला वाटत नाही असं काय याच्यात तथ्य आहे। अनिल देशमुखांनी बरंच सहन केलेलं आहे, तुरुंगात गेलेले आहेत, त्यामुळं त्यांना कुठं जायचं आणि काय जायचं त्यांची मतं स्पष्ट होती। त्यामुळे मला वाटत नाही की असं काही घडले, माझ्यासमोर तर कधी घडलेलं नाही। आणि अनिल देशमुख आता राष्ट्रवादीचं विदर्भात फार जोरात काम करत आहेत। आमचे वरिष्ठ जे आहेत ते आजही पावसात भिजतात, त्यांना त्याची आवश्यकता नाही असं देखील अजितदादा म्हटले। बरोबर आहे, हे खरं आहे, त्यात काय हे नाही, म्हणजे पावसात भिजण्याची आवश्यकता नाही, पण पाऊसच आला त्यामुळं काय करणार असा प्रश्न झाला। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।